अर्थात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूयात. दोन्ही भाऊ एकत्र येणार याबाबत सर्वांगाने सकारात्मक पावलं पडताना दिसत आहेत. आता तर संजय राऊतांनी एक पत्रच ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये आपले नम्र राज आणि उद्धव ठाकरे असं म्हणत वाजत गाजत या जल्लोष साजरा करूया असं आवाहन करण्यात आलेलं आहे. काय एकंदरीत वातावरण आवाहन केले? उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या नावाने पत्र जे आहे हे संजय राऊतांनी ट्विट केलंय. संजय राऊतांनी मराठी जणांना ट्विट केलेलं पत्र आहे. मला इथे काय संजय राऊत साहेबांचं कुठं नाव किंवा संजय राऊत साहेबांचा कुठं या ठिकाणी सही काय मला दिसत नाही. त्यामुळं संजय राऊतांनी काय ट्विट केलं याच्यावर काय मी फार भाष्य करणार नाही. परंतु संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की दोन्ही बंधुराजांनी एकत्र येणं. पण या सगळ्या गोष्टी करता फार एक्साइट होण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. अतिशय सावधगिरीनं काही गोष्टींची चर्चा करून कुठल्याही एका गोष्टी करता तात्पुरतं एकत्र येऊन पुन्हा एकमेकाकडं काहीतरी उणीवा राहिल्या म्हणून बोटं दाखवण्याच्या ऐवजी अतिशय सखोल अशा प्रकारची चर्चा होऊन हा निर्णय झाला तर माझ्या दृष्टीनं खूप चांगलं होईल, मला आनंद वाटेल. त्यामुळं या बाबतीत फार असं काही एक्साइट होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. परंतु हा संयम जो आहे हा कशा बाबतीत पाळायला हवा? कारण तुम्ही म्हणताय की फार एक्साइटेड होणं गरजेचं नाही, व्यवहारीय दृष्ट्या ही युती होऊ शकते की नाही याबाबत चाचपणी करणं महत्वाचं आहे. नेमकी काय पावलं उचलली पाहिजे? असं आहे की तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न ऋत्विक विचारलात की व्यवहारीय दृष्ट्या ही युती होऊ शकते की नाही. हा अत्यंत योग्य प्रश्न आहे. ही होऊ शकते आणि म्हणून ती होण्याकरता म्हणून व्यवहारीय गोष्टी काहींची चर्चा होणं गरजेचं आहे ना. त्या जर चर्चा झाल्या असतील तर आनंद आहे. न पेक्षा अशा पद्धतीनं घाई गडबडीमध्ये एखादा निर्णय घेतला तर परस्पर एकमेकांनी वर्तवलेले अंदाज असतील त्याच्या आधारे हा निर्णय झाल्यासारखा होणं, कुठलाही निर्णय हा असं नाही तर ते योग्य नाही. त्या निर्णयासंदर्भामध्ये सखोल चर्चा झाली तर तो निर्णय टिकाऊ स्वरूपाचा होईल, बांधील स्वरूपाचा होईल आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या हिताचा होईल. इतर राजकीय पक्ष महाराष्ट्रातले पाहता शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष हे अतिशय भावनिक कॅडरचे पक्ष आहेत. ही गोष्ट तर आपल्याला सुद्धा माहिती आहे, आपण स्वतः शिवसेनेत इतकी वर्ष राहिलेला आहात आणि याच गोष्टीमुळे ह्या भावनांच्या लाटेवर स्वार होऊन कुठेतरी एक नवीन ऊर्जा मनसैनिकांमधून आणि शिवसैनिकांमधून निर्माण होईल आणि ती येणाऱ्या युतीसाठी कुठेतरी सकारात्मक ठरेल. त्यासाठी हे सगळं केलं जाते असं वाटतं. मी सांगू का तुम्हाला, मी ना शिवसेनेबद्दल बोलत ना मनसैनिकांबद्दल बोलत, मी राजकारण म्हणून सांगतो. भावना भावनेच्या ठिकाणी, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. धन्यवाद. ठीक आहे. आपण पाहतोय या ठिकाणी फार एक्साइटेड होऊ जाऊ नये किंवा हुरळून जाऊ नये अशा पद्धतीचे सावधगिरीचा इशारा जो आहे भास्कर जाधव जे आहेत हे आपल्याला देताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर व्यवहारदृष्ट्या ही युती कशी होईल या दृष्टीने पावलं टाकायला हवीत असंही ते सांगायला विसरले नाहीत. आणि कितीही भावनिकता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळत असली तरी या ठिकाणी राजकारण हे राजकारणासारखंच पाहिलं पाहिजे असंही भास्कर जाधव या ठिकाणी निक्षून सांगताना दिसतं.